नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शिवसेना शिंदे गटाचे जे आपल्या मंत्री आहेत दादा भुसे यांनी काल इथेच नारळ फोडला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की येवल्यामध्ये उभा फरकणार कसं हे समीकरण असं आहे की आता वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये जरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही एकत्र जरी असलो तरी नगरपालिका आणि येणाऱ्या बाकीच्या निवडणुकांमध्ये जे आहे सर्व पक्षांची आपापल्या पद्धतीची जी ताकद आहे त्या पद्धतीने ते सगळेजण लढत आहेत। आता येवल्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि आरपीआय अशी युती झालेली आहे आणि म्हणून जे आहे शिवसेना आणि बाकीचे जे आहेत ते वेगळे लढत आहेत। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्या नगरीचा, येवला तालुक्याचा प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे विकास जो आहे गेले अनेक वर्ष आपण केलेला आहे आणि लोकांना जे आहे विकासाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या बरोबर राहण्याचा मानस जो आहे येवलेकरांनी ठेवलेला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन जो माणूस पुढे घेऊन जातो त्याच्या बरोबरनी राहायचा निर्णय जो त्या येवलेकरांनी घेतलाय तोच निर्णय जो आहे येत्या नगरपालिकेमध्ये होणार आहे। काय सांगाल, आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त युतीने येवला नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढत आहोत। नगर अध्यक्षपदाचे आमचे उमेदवार राजेंद्रजी लोणारी आणि त्याचबरोबर प्रभागातील सर्व उमेदवार आज इथे जे आहे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेले आहे। अतिशय चांगलं वातावरण आहे आणि युतीमध्ये जे आहे आरपीआय सुद्धा आमच्याबरोबर सामील झालेला आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष अशा संयुक्त आम्ही ही लढा जो आहे आम्ही आज देत आहोत। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये जे आहे घराघरापर्यंत उमेदवार पोहोचलेले आहेत आणि आजपासून जे आहे मोठ्या प्रमाणात त्याचा शुभारंभ जो आहे मोठ्या फेरीने आम्ही करत आहोत। काय सांगाल, आज तुमच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन आपण आता निवडणुकीत रणांगणात उतरलाय? आम्ही भुजबळ साहेबांच्या माध्यमातून विकास येवल्याचा केलेला आहे तरी हा विकास पुढे चालू राहणार आहे। त्यासाठी साहेबांनी मला उमेदवारी म्हणून दिलेली आहे आणि हा जनतेची अहोरात्र सेवा करण्याची संधी मी मला दिली साहेबांनी आणि ही संधी आम्ही हमेशा ठेवणार आहे। आणि येवल्याचे रस्ते असतील, रोज पाणी मिळणार, पिण्याचे पाणी मिळणार जनतेला आणि जनता ही भुजबळ साहेबांबरोबर आहे हे अजून एकदा दाखवून दिलेलं आहे। आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आरपीआयची जी ही युती झालेली आहे आणि ह्या युतीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे माननीय राजाभाऊ लोणारी आणि खाली नगरसेवक पदावर सगळे जे उमेदवार पार्टीने युतीने दिलेले आहे ते सर्व निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध झालेलो आहोत आणि 25+ नारा आम्ही दिला आहे आणि ह्या नाऱ्याला हे सगळं भारतीय जनता पार्टीचं केडरबेस असू द्या, हे सगळे कार्यकर्ते असू द्या, यांनी सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि आम्हाला या जनतेकडून विश्वास आहे की जनतेला विकास पाहिजे, जनतेला, सर्वसामान्य जनतेला आपली कामे झालेली पाहिजे। यासाठी ही भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या या सर्व महायुतीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरपीआयच्या सर्व उमेदवारांना ही जनता निवडून देणार आहे अशी आम्हाला आशा आहे। प्रभाग 7B येथे लोणारी ताई यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता, परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकासाचा दृष्टिकोन, साहेबांचं काम हे सर्व बघता आणि त्याचबरोबर राजेंद्रभाऊ लोणारी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे। म्हणून लोणारी ताईंनी जे आहे आपण युतीमध्ये जे आहे भाजपला जे तिकीट दिलेलं होतं तिकडे कुलकर्णी ताई उभे आहेत, त्यांना त्यांनी तो पाठिंबा दर्शविला आहे। मी लोणारी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुलकर्णी ताईंना जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।